पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या आणखी 8 इच्छुकांना फोडणार अशी चर्चा सुरू आहे। आणखी 7 ते 8 जण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे। तर भाजप शिंदेंचे माजी नगरसेवक अजित पवारांसोबत जाणार आहेत। याआधी भाजपचे 3 आणि शिंदेंचा 1 माजी नगरसेवक अजित पवारांसोबत गेलेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल आपल्या बरोबर आहेत। भाई, आज कशा पद्धतीने प्रवेश करण्यात आले, कोणी कोणी प्रवेश केला, कोणत्या कोणत्या पक्षातून माजी नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला? खरं आता काल अचानकपणे 4 वाजता इलेक्शन्स डिक्लेअर झाल्या आणि लगेच आचारसंहिता पण लागली। त्यामुळे अवधी खूप कमी आहे आणि या कमी अवधीमुळे दादांनी काल रात्री उशिरा आम्हाला निरोप मिळाला की तुम्ही पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे 32च्या 32 प्रभागाच्या सर्व इच्छुक लोकांना तुम्ही तिथे सकाळी बोलवा। सकाळी 7 वाजल्यापासून दादांनी आज सर्वांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली। तर मुलाखती घेत असण्याच्या दरम्यान आज दिवसभरामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पक्षाचे जे कामं करतात जे इच्छुक आहेत, त्याचबरोबर इतर काही पक्षातल्या लोकांना ज्यांना असं वाटतं की बाबा आपण अजित पवारांसोबत जावं, राष्ट्रवादीसोबत जावं, ते होऊन इथं जसं उभाटातले आज 4 नगरसेवक, माजी नगरसेवक उभाटातले आज इथं त्यांनी प्रवेश केला। शिंदे साहेबांच्या गटातल्या एका नगरसेवकांनी इथं प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीच्या 3 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आणि अजूनही काही नगरसेवक आमच्याकडे येऊ पाहतात, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पण। कदाचित त्यांना तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नसेल किंवा तिथं त्यांना असुरक्षितता वाटते किंवा उभाटा गटातले 2 शिवसेना झाल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की आता शिवसेनेचं तिथं निवडून येणं अवघड आहे। पिंपरी नगर शहरामध्ये खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भारतीय जनता